गुड मॉर्निंग. आवाज येतो का? हॅलो, आवाज येतो का माझा? हो सर. Yes, sir. ओके, थँक्यू. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आपला प्रॉब्लेम नंबर फायनल अकाउंटचा. बघा प्रॉब्लेम. From the following trial balance of Mr. Profit and loss account for the year ended 31st March 2016 and balance sheet as on that date. बघा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट बनवायची आहे. मशिनरी आहे, सेल्स दिलेला आहे. मशिनरी फिक्स्ड असेट आहे, आपल्याला माहित आहे. घेतो वर्क इन प्रोग्रेस आहे, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिटला घेतो. फिनिश्ड गुड्स आहेत ते ट्रेडिंग अकाउंटला म्हणजे ओपनिंग स्टॉक. फॅक्टर रेंट आहे, फॅक्टरी, त्यामुळे फॅक्टरी रेंट मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साइड. फॅक्टरी पॉवर अँड फ्युएल मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साइड. ऑफिस म्हटलं की ते एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. परचेस ऑफ रॉ मटेरियल आहे, जे रॉ मटेरियल कन्झ्युम्ड मध्ये येणार आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. इंटरेस्ट पेड प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड. क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, त्यामुळं बॅलन्स शीटला लायबिलिटी साइड. प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स आरडीडी आहेत, क्रेडिट बॅलन्स आहे. बघा न्यू आरडीडी काही आहेत का? प्रोव्हाइड आरडीडी आहेत. ओके, त्यामुळे मग आता आपल्याला काय ऍडजस्टमेंट करावी लागेल. या ही ज्या आरडीडी आहेत, न्यू आरडीडी मधून ओल्ड आरडीडी मायनस करायच्या आणि जो डिफरन्स असेल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवायचा. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स आहेत, असेट आहे, करंट असेट साईडला जाईल आणि कॅपिटल आहे. ऍडजस्टमेंट बघा. फॉलोइंग फर्दर इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड टू यू. काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे? क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे आपल्याला. ऑलरेडी आपल्याला ही ऍडजस्टमेंट माहीत आहे. मागच्या 4 प्रॉब्लेम मध्ये आपण सेम केलेले आहे, तशीच ऍडजस्टमेंट आहे. मशिनरीवरती डेप्रिशिएशन आहे, 5% चार्ज करायचं आहे. आणि मशिनरी आपल्याला माहित आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेससाठी आपण यूज करत असतो, त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटला डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट आपण देत असतो. ड्युरिंग द इयर finished goods costing rupees 10,000 were withdrawn by the proprietor for personal use, which were not recorded in the books. बघा वर्षभरामध्ये 10,000 प्रोप्रायटरनी पर्सनल यूज साठी घेतलेले आहेत आणि त्याचं रेकॉर्ड केलेलं नाहीये असं आपल्याला दिलं आहे. त्यामुळे याचे 2 इफेक्ट आपल्याला द्यावे लागतील. बघा पर्सनल यूज म्हणजे आपल्याला माहित आहे ड्रॉइंग. 10,000 रुपीज हे ड्रॉइंग्स आहेत तुमचे, त्यामुळे याचे ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे याचे 2 इफेक्ट. गुड्स घेतलेले आहेत आणि ते फिनिश्ड गुड्स आहेत, म्हणजे ते बिझनेस मधून बाहेर गेले, म्हणजे ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतील. बरोबर ना? जे बाहेर गेलं मग गुड्स आपण सेल केले ते ट्रेडिंग अकाउंटच्या आपण क्रेडिटला घेत असतो. आणि इथंही हे त्यांनी पर्सनल यूज साठी यूज केलेले आहेत, त्यामुळे बिझनेस मधून ते बाहेर गेलेले आहेत, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट ऑब्विसली आपल्याला माहित आहे की कॅपिटल मधून आपण ड्रॉइंग जे आहे ते मायनस करत असतो. त्यामुळे कॅपिटल मधून 10,000 गुड्स फॉर पर्सनल यूज 10,000 शुड बी डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल. ओके. Provide reserve for doubtful debts at the rate 5% on debtors. This is regular adjustments. We have already discussed that. We need to deduct the RTD new RTD, old RTD should be deducted. Okay, and old RTD rupees 2,000 is given in trial balance. Okay, so
this percent RDD needs to be recruited 2000 and the remaining balance should be dispersed in outer column. So this is prepared accounts. So in the books of Mr. Mahadev, manufacturing account, trading account, profit loss and balance sheet. Okay. बघा आपण जे प्रॉब्लेम केलेले आहेत ते सगळे पुढच्या एक्झामला ऑलरेडी आलेले प्रॉब्लेम्स आहेत बघा. त्यामुळे अशा टाईपचे प्रॉब्लेम जे आहेत ते एक्झामला असतील. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय थोडा. ब्रेक होतोय का? हा सगळ्यांना ब्रेक होतो का? हो सर. हो सर. ओके ठीक आहे, 2 मिनिटं. आता येतो का बघा आवाज? हो सर. ओके. आणि लक्षात घ्या, जर काय प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर चॅट बॉक्समध्ये टाकू नका, कारण ज्या वेळेला स्क्रीन शेअर केलेली असते त्यावेळेला मला चॅट बॉक्स दिसत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं जे काय म्हणणं आहे ते मला दिसत नाही. ओके. जर काय सांगायचं असेल तर ते तुम्ही तुमचा माईक जो आहे तो ऑन करून सांगू शकता. बघा, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, ट्रेडिंग प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट आपण ओपन केलेले आहेत. आपण 1 बाय 1 पोस्टिंग करत जाऊ. बघा, मशिनरी आहे. आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेतो. फर्स्ट असेट फिक्स्ड असेट पहिल्यांदा घेत असतो, त्यामुळे मशिनरी फिक्स्ड असेट आहे. 1,90,000 इनर कॉलमला घ्यायचं आहे, कारण त्याच्यावरती आपल्याला डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. ओके. लेस डेप्रिसिएशन किती आहे बघा डेप्रिसिएशन. इन्फॉर्मेशन नंबर 2, प्रोवाइड डेप्रिशिएट मशिनरी ॲट द रेट 5%. 5% डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. 1,90,000 वरती 5% म्हणजे 9,500 डेप्रिशिएशन चार्ज करावं लागेल. त्याचा सेकंड इफेक्ट आपल्याला द्यावा लागतो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आता बघा, इथं तुम्ही 5-6 लाईन स्पेस सोडून द्यायचं आहे आणि मग त्याचा इफेक्ट द्यायचा आहे. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 9,500. नेक्स्ट, सेल्स 4,45,000. सेल्स घेतो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय सेल्स आउटर कॉलमला घ्यायच्या 4,45,000. नेक्स्ट, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटला आपण रॉ मटेरियल कन्झ्युम्ड मध्ये घेत असतो. रॉ मटेरियल कन्झ्युम्ड under this opening stock of raw material. The amount is rupees 24,000. Of working to opening stock of WIP. तुम्ही मशिनरीच्या डेप्रिशिएशन नंतर सुद्धा घेऊ शकता. लक्षात घ्या, 5-6 लाईन सोडलेल्या असतील त्याच्या नंतर.
7,000. Opening stock of finished goods 20,000. Trading account debit side to opening stock of finished goods. $20,000. Next, factory rent. Manufacturing account debit side to factory rent. $80,000. Factory power and fuel. $19,000. Office expenses, profit and loss account debit side to office expenses. $58,000. Purchase of raw material. Raw material consume मध्ये घेत असतो आपण. Purchase of raw material 1,05,000. सिंपली आपण याच्यामध्ये ऍड म्हटलं तरी हरकत नाही. आपण ऍड म्हटलेलं यापूर्वी तर ऍड होईल. नेक्स्ट बघा, कॅश ॲट बँक. ओके, बघा 2-3 लाईन सोडून द्या आणि मग कॅश ॲट बँक घ्या. कॅश ॲट बँक. $20,000. ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्यानंतर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड 15,000 टू ॲडव्हर्टाइजमेंट. Next, interest paid, profit and loss account debit side. $7,000. Sundry creditors, liability side 2-3 लाइन, 4 लाइन सोडून द्या आणि मग घ्या sundry creditors. $21,000. प्रोविजन फॉर बॅड डेट्स, ज्याला आपण RDD म्हणतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू न्यू RDD आणि त्याच्यातून लेस आपण करतो ओल्ड RDD. आणि ओल्ड RDD म्हणजे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला कोणत्या ओल्ड RDD, ज्या तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेल्या असतात त्यांना आपण म्हणतो ओल्ड RDD. ओके, तर त्या मायनस करायच्या.
न्यू आरडीडी मधून. आता न्यू आरडीडी आपण अजून घेतलेले नाही आहेत, ते ऍडजस्टमेंट आली ते आपण घेऊ. आता बघा सन्ड्री डेटर्स आहेत, असेट साईडला घ्यायचं आहे. मशिनरी नंतर मी तुम्हाला लाईन 2-3 सोडायला सांगितल्या होत्या, तर तिथं घ्यायच्या सन्ड्री डेटर्स. त्याची अमाऊंट आहे 53,000. त्याच्यातून आरडीडी आपल्याला मायनस करायच्या. प्लेस आरडीडी किती आहेत बघा. ऍडजस्टमेंट नंबर 4, provide reserve for doubtful debts at the rate 5% on sundry debtors. So 5% RDD should be deducted from sundry debtors, reserve for doubtful debts at the rate 5% on rupees 53,000, and it comes rupees 2,650. Okay, so deduct this amount from debtors, and the balance should disclose outer column. $50,350 is net balance of debtors after deducting RDD. The second effect of the same should be given at debit side of profit and loss account, which already we have taken two new RDD. The amount is 2,650, and from this 2,650, old RDD should be deducted, and the net balance rupees 650 should be goes to outer column. Okay, next capital account 1,30,000. बघा आपण घेतो कुठं त्याला, लायबिलिटी साइडला घेत असतो. So first item of liability side, that is capital. इनर कॉलमला घ्यायचं. Amount of capital is rupees 1,30,000. बघा काय राहिलेलं असेल तर ट्रायल बॅलन्सला चेक करा. बघा ऍडजस्टमेंट, following further information is provided to you. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे, रॉ मटेरियल, WIP, फिनिश्ड गुड्स. रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला घेत असतो, जो आपण रॉ मटेरियल कंझ्युम्ड मध्ये मायनस करतो क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. Okay, and the amount is rupees 21,000. बघायचे टोटल 24,000, 1,05,000 minus 21,000. The amount of raw material consumed is rupees 1,08,000. Okay. Next, वर्क इन प्रोग्रेसचा क्लोजिंग स्टॉक आहे, आणि हा आपण दाखवतो क्रेडिट साइडला. बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP 8,000,
and by closing stock of finished goods trading account. $22,000. Second effect goes to asset side of balance sheet. So closing stock raw material, work in progress, and finished goods. Amount बघा किती आहे 21, 8 आणि 22. The next adjustment, depreciation केलेलं आहे. Number 3, during the year finished goods costing rupees 10,000 were withdrawn by the proprietor for personal use which were not recorded in the books. जसं मगाशी आपण डिस्कस केले, याचे दोन इफेक्ट द्यायचे आहेत आपल्याला. एक इफेक्ट जो आहे तो ट्रेडिंग अकाउंटला द्यावा लागेल. बाय गुड्स फॉर पर्सनल यूज, बाय गुड्स फॉर पर्सनल यूज 10,000 रुपीज. प्रोप्रायटरनी स्वतःच्या खाजगी वापरासाठी हे गुड्स जे आहेत ते घेतलेले आहेत. आणि सेकंड इफेक्ट, कॅपिटल मधून लेस करायचं आहे, त्याच्या आधी आपल्याला प्रॉफिट ऍड करायचा असतो आणि मग आपल्याला लेस करायचं आहे गुड्स विड्रॉन, किंवा आपण त्याला पर्सनल यूज फॉर पर्सनल यूज असं म्हणू शकतो. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, प्रोव्हाइड रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स. ही आपण ही ॲडजस्टमेंट केलेली आहे. आपण बघा काय डिफिकल्टी आहे का कोणाला इथंपर्यंत? वन बाय वन अकाउंट्स क्लोज करू आपण. फर्स्ट मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट 1,08,000 plus 7,000, 9,500, 80,000 and 19,000. Total comes rupees 2,23,500. And the balance is rupees 2,15,500 should be transferred to trading account, and we call it as cost of production. The balancing figure is the cost of production. So by trading account into bracket balancing figure, and what we call it, it is a cost of production. Okay? Cost of production. The debit side of trading account to manufacturing account, bracket cost of production. Transferred rupees 2,15,500. Total of trading account credit side 4,77,000. And the difference is rupees 241,500, and we call it as it is a gross profit. Okay,
2,41,500 is a gross profit and it is a balancing figure. Gross profit carried down to profit and loss account. Credit side of profit and loss account, by gross profit brought down from trading account. The amount of gross profit is 241,500. Total of profit and loss account is 241,500. 41,500. The difference is 160,850. 1,60,850. It is net profit. To net profit carried down. This is also balancing figure. नेट प्रॉफिट आपण कुठं घेतो, प्रॉफिट सॉरी कॅपिटल मध्ये ऍड करतो. नेट प्रॉफिट किती होती मग 1,60,850. मग बॅलन्स शीटला बघा कॅपिटल अकाउंट किती येतो, 2,80,850. Total 3,01,850. बघा असेट साइडची टोटल येते का 180,500, 53,350, 20,000, 21,000, 8,000, 22,000. टॅली होते. काय डिफिकल्टी आहे का याच्यामध्ये किंवा या एंटायर टॉपिक मध्ये? डू यू हॅव एनी डिफिकल्टी in this problem and also in this entire topic? Because today we are going to stop this topic and from next lecture we start new topic. Okay, काय डिफिकल्टी आहे का? नो सर. टॉपिक मध्ये अकाउंट हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये काही कोणाला डिफिकल्टी आहे का? नो सर. नो सर. ओके ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करू. बघा